हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा शिवरात्रीचा व्हिडिओ आहे, महाशिवरात्रीचा. लेट टाकत आहे आणि सकाळचा टायमिंग आहे. रांगोळी, तुळशीची पूजा झाली आणि आता देवपूजा करायची आहे मला. त्यामुळं वरी टेरेसवर आले, बघितलं किती फुलं लागले, तर 2च फुलं होते, ते तोडून घेतले. आणि आपल्या झाडाची फुलं असलं की आपल्याला खूप छान वाटतं, म्हणून मी आणखीन झाडे आणली आहेत. मोगऱ्याचं आहे हे. किती छान फुलं आहे, ह्याला वास पण खूप छान आहे. आणि हा मिनी गुलाब आहे, याची पण खूप सुंदर फुलं येतात ह्याला आणि भरपूर येतात. त्यामुळं मला मिनी गुलाब खूप आवडतं, जास्त फुलं मिळतात त्यामुळे. आणि हा मोठा गुलाब आणलेला आहे, ह्याचा कलर खूप छान आहे, असं थोडा गुलाबी असल्यासारखा आहे काटाला, त्यामुळे मला तो पुन्हा खूप आवडला. आणि शेवंतीचं आहे. शेवंतीला पण देवाला वाहायला फुलं भरपूर येतात शेवंतीला, त्यामुळं शेवंतीचं पण आणलं आहे. आता हे लावायचे आहेत कुंडीमध्ये, तोपर्यंत तसेच ठेवले आहेत. आणि मी पूजा करून घेते. शिवरात्रीचा दिवस असल्यामुळं मी पांढरी साडी घातली आहे आणि देवपूजा करून आम्हाला महादेवाची पण म्हणजे पिंडीची पूजा करायची आहे. मग दुधाने अभिषेक करून हे पूजा करते मी महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यातल्या सोमवारी. असं एरवी आपल्याला जास्त वेळ मिळत नाही, पण असं आवर्जून उपवास असेल किंवा शिवरात्री असेल तर वेळ काढून देवाची पूजा करू वाटते. आणि आपण किती अट्टाहास केला किंवा काय काय केलं याच्यापेक्षा आपण किती श्रद्धेनं केलं याला जास्त महत्त्व असतं. आणि आपल्याला होईल तसं आपण करायचं, म्हणजे आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा पण, म्हणजे आपले सगळे कामधंदे सोडून आपण हे करू शकत नाही. त्यामुळे असं थोडासा वेळ काढून कधी कधी आपल्याला करावं लागतं. आणि शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण मनापासून देवावर भाव ठेवला तर आपल्याला देव म्हणत नाही की तू असंच कर तसंच कर. त्यामुळं श्रद्धा ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आणि आपण असं काही केलं तर आपल्या मुलांना पण माहिती होतं की देवाचं महत्त्व, उपवासाचं महत्त्व. त्यामुळं आज शिवरात्रीचं हे महादेवाची पूजा मांडलेली आहे. हे पाट मांडून घेतला, त्याच्यावर कपडा हातरून असं पिंडी ठेवून घेतल्या आणि त्याची पूजा करत आहे. इबीत लावलं. आता ही छोट्या पिंडीवर इबीत लावायला 3 बोटाने येत नाही, त्यामुळे एकच बोटाने लावून घेतलं. आणि असे या प्रकारे मी लावते. एक छोटी पिंड आहे, एक मोठी आहे. आणि हे हळदी कुंकू पायाजवळ, म्हणजे हळदी कुंकू व्हायचं पार्वतीसाठी. आणि तांदूळ वाहून घ्यायचे, म्हणजे अक्षता. आता मला बेल नीट करून घ्यायचं आहे, म्हणजे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला बेल व्हायला माळीन येते आणि बेल देऊन जाते. मग ती निवडून ठेवावं लागतं, 108 बेल निवडावा लागतो आपल्याला. आणि 3 पानाचा चांगला असा बेल निवडायचा आणि त्याचे देठाचा थोडासा तुकडा काढायचा आणि बेल स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच आपण देवाच्या पिंडीवर व्हायचा. कारण त्याच्यावर धूळ असते, घाण असते आणि पानं पण खराब असू शकतात. त्यामुळे तो निवडून घ्यायचा आणि अशा प्रकारे असं देठ तोडून घ्यायचं आणि 108 मोजून बेल घ्यायचा. आणि आपण तो पिंडीवर 108 बेल वाहणार आहोत. एक चाफ्याचं फूल होतं तेवढंच वाहिलं. महादेवाला पांढरं फूल खूप आवडतं त्यामुळे. आणि बेलाचा ओम नमः शिवाय म्हणत म्हणत आपण बेल व्हायचं महादेवाच्या पिंडीवर. मी असंच ओम नमः शिवाय म्हणत म्हणत हे पिंडीवर बेल वाहून घेत आहे. 108 बेल वाहते. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं बेल काय एवढा छान नव्हता, म्हणजे हिरवाही नव्हता, जरा सुकल्यासारखाच होता पण व्हायला. आणि बेल वाहून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं. आणि थोडंसं हळदी कुंकू वाहून अक्षता टाकून घ्यायची त्याच्यावर. आणि हे शिवलीला अमृताचं मी 11वा अध्याय वाचते. म्हणजे असं आपल्याला काही सारखं पारायण हे करायला जास्त जमत नाही, त्यामुळे 11वा अध्याय घेते. आणि हे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचन करून घेतला.
आणि हे आयतीचं वात आणलेले आहे, म्हणजे विकत मिळते की आपल्याला शिवरात्रीसाठी जाळण्यासाठी वात मागितली तर तिथं मार्केटमध्ये असतात. आणि तशीच आणली. घरी काही मी बनवू शकत नाही तेवढ्या. आणि कोणी कोणी बनवतं 51, 21, 108 आणि तुपात पूर्ण हे वातीचं बंडल मी तुपात भिजवून घेतलेलं आहे आणि आरती करून घेतली. आधी सुरुवातीला गणपतीची, नंतर महादेवाची अशी आरती करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता पूजा माझी छान अशी पूजा झालेली आहे. प्रसन्न मनाने सुरुवात सकाळची देवपूजेपासूनच केली, म्हणजे आपल्याला दिवस परत कामाला आपलं लागता येतं आणि शांत मन असतं सकाळी सकाळी. त्यामुळं पूजा पण खूप छान होते आणि प्रसन्न मनानं पण होते. आपल्या मनात कसली दगदग नसते सकाळी सकाळी त्यामुळे. आणि वातीचं बंडल बघा कसं जळत आलेलं आहे. हे पूर्ण वातीचं बंडल जळू द्यायचं, त्याला हळदी कुंकू लावून मग ते हे करायचं. आणि आता फराळीची तयारी चालू आहे. मी फराळीसाठी आता हे मुलांसाठी भगरीचा भात बनवत आहे. मुलांना भगरीचा भात आवडतो आणि प्रत्येकाची आवड वेगळे वेगळे असल्यामुळं सगळंच बनवावं लागतं. आणि मला साधा असा भात आवडत नाही, त्यामुळं मी त्यात मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. फक्त मीठ घालून मिरची वाटून घेतलेली आहे आणि तो ठेचा मी घातलाय. मला पांढरा असा भात जास्त आवडत नाही, त्यामुळं थोडीशी फोडणी देऊन घेतला की भात खूप छान लागतो भगरीचा. आणि नुसतं जरी खाल्ला तरी आपल्याला आवडतो तो खायला, त्याला आमटी नसली तरी चालते मग. आणि हा भात करून घेतला, भात फोडणी दिला. आता मिरचीचा ठेचा तेलात टाकून व्यवस्थित परतून घेतला. कच्चीच मिरची असल्यामुळं ती व्यवस्थित परतून घेतली. आणि आता हे तांदूळ म्हणजे भगरीचं तांदूळ टाकून व्यवस्थित परतून घेतले. आणि नंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत. आणि पाणी टाकून घेतलं आणि आता आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. कूट टाकून पाणी टाकून भात शिजत ठेवला. आता हे तर भगरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची आमटी बनवत आहे छोट्या पातेल्यामध्ये. मुलांना भगरीचा भात आणि आमटी आवडते त्यामुळे. आणि हे बटाट्याची आमटी बनवत आहे. तर सिंपल अशी आमटी असते. तेलात बटाटे टाकून घेतले, व्यवस्थित परतून घ्यायचे बटाटे. तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपण ते आधी चांगले परतून घ्यायचे, थोडेसे मऊ पडू द्यायचे, म्हणजे चवीला पण खूप छान लागते आमटी. आणि आता आपण ह्याच्यात मिरचीचा ठेचा घालणार आहोत व्यवस्थित परतल्यानंतर. आणि तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे कच्ची मिरची कुटलेली आहे त्यामुळे हे चांगलं परतून घ्यायची. ते त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की मिरची जास्त जर तिखट नसेल, थोडी कमी तिखट असेल तर ती कडवट लागते कच्ची असल्यानंतर. त्यामुळं ती व्यवस्थित परतावी लागते, त्याचा कडवटपणा जाईपर्यंत ती परतून घ्यायची. आणि आपल्याला पाहिजे तेवढे आमटी आपण वाढवायची, म्हणजे बनवायची. आता मी जेवढे पाहिजे तेवढे टाकून घेतलं पाणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. आणि ते पण आपल्या आवडीनुसार, आपल्याला घट्ट आमटी पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यावर आपण हे शेंगदाण्याचं कूट वापरायचं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यात मीठ टाकून ते शिजत राहू दिलं आमटी. आता शेंगदाणे भाजून घेतले. असं काही फराळीचं असलं की शेंगदाण्याचं कूट भरपूर लागतं आणि शेंगदाणे पण खायला लागतात, त्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले. आणि हे मी आत्ताच बनवलेले चिप्स मी तुम्हाला रेसिपी शेअर केली याची. ते व्यवस्थित किती छान झालेत बघा. आणि ते पण चिप्स मी तळून घेतले. आता आपल्याला शाबू बनवायचा आहे. आता हे शाबू आमच्या मिस्टरांसाठी बनवत आहे, त्यांना शाबू आवडतो. भगर काय आवडत नाही त्यांना, भगरीचा भात, त्यामुळे त्यांच्यासाठी शाबू बनवत आहे. मग सगळेच खातात, म्हणजे केला की सगळ्यांनाच थोडा थोडा म्हणून जास्त शाबू घेतलेला आहे. आणि शाबू केला आणि आता मी हे रताळ्याचे काप उकडवून घेत आहे. आपण पातेल्यामध्ये तेल किंवा तूप टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि ते व्यवस्थित परतायचं व्यवस्थित. त्याला पूर्ण कोट व्हावं तेल किंवा तूप आपण जे वापरले ते.
आणि त्याच्यामध्ये नंतर आपण गूळ टाकून घ्यायचा. आपल्याला किती गोड खायचं त्यावर आपण गुळाचा वापर करायचा. जास्त पण गुळ वापरायचा नाही, नाहीतर रताळ्याची चव लागतच नाही, फक्त गोडवाच लागतो. त्यामुळे जास्त पण गोड वापरायचं नाही. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन एक वाफ काढून घेतली बघा. आणखीन पण पाणी आहे त्यात, आपल्याला हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. आणि हे तयार झालेत रताळ्याचे काप, खूप छान. आणि असे काप खायला सगळ्यांनाच आवडतात, घरात खूप आवडीने खातात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.